सर सीईटीच्या मॅथमॅटिक्सचा पेपर सॉल्व्ह करत असताना मी नक्की काय स्ट्रॅटेजी वापरायची? लक्षात घ्या, मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला एका क्वेश्चनसाठी 2 मार्क आहेत. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये हे एकच मार्क्स आहेत. म्हणजे मॅथ्सला तुम्हाला तेवढ्याच क्वेश्चनमध्ये डबल मार्क्स मिळणार. आता मॅथ्सचा जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करत असतो, ज्या मॉक टेस्ट असोत किंवा रेग्युलर टेस्ट असो, मॉक टेस्ट करत असताना सुद्धा तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे की तो पेपर सॉल्व्ह करत असताना कधीच मला सिक्वेन्सली सगळे क्वेश्चन करायचे नाही आहेत. तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत. 50 क्वेश्चनमध्ये तुम्ही स्टार्ट करा पहिल्या क्वेश्चनपासून. क्वेश्चन इझी वाटतोय, तुम्हाला कळतंय की हा अटेम्प्ट होतोय, तर तुम्ही तो अटेम्प्ट करा. सेकंड क्वेश्चनला या. सेकंड क्वेश्चन तुम्हाला थोडासा टफ वाटतोय, टफ टॉपिकमधला आहे, स्किप करा. तिसऱ्या क्वेश्चनला आला. तिसरा सिंपल वाटतोय पण थोडासा वेळ खाऊ वाटतोय, मॅट्रायसिस सारखे टॉपिक आहेत, वेळ लागतो त्याला. असे क्वेश्चन सुद्धा तुम्ही रिव्ह्यू म्हणून ठेवा आणि नंतर सॉल्व्ह करा. असं करत करत तुम्ही 50 क्वेश्चनपैकी धरून चाला की 25 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले. आता हे 25 क्वेश्चन तुम्ही कॉन्फिडेंटली सॉल्व्ह केलेले, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढलेला असतो. मग आता पुन्हा तुम्हाला पहिल्या क्वेश्चनपासून यायचं आहे. जे क्वेश्चन तुम्हाला असे वाटतात की इझी आहेत पण लेंथी आहेत, आता हे क्वेश्चन घ्यायचे. या क्वेश्चनमध्ये जरी वेळ लागला तरी सुद्धा त्याचा आन्सर येणार आहे हे मला शुअर शॉट माहिती आहे. आणि सगळ्यात शेवटी जे हार्ड क्वेश्चन तुम्ही साईडला ठेवलेले होते किंवा असे टॉपिक ज्यावरती तुम्हाला असं वाटतं की हे मला येत नाहीत, असे क्वेश्चन ट्राय करा. लक्षात घ्या, MST CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. एकही क्वेश्चन आपण स्किप करायचा नाहीये. ॲट द एंड काही नाही झालं, अंदाजे तरी तुम्ही त्याचे आन्सर्स द्यायचेच आहेत. ही मेथड तुम्हाला पेपर सॉल्व्ह करत असताना किंवा मॉक टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे. मॉक टेस्ट अजून स्टार्ट केल्या नसतील, सर आइन्स्टाईन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. यावरती तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट प्रॅक्टिसला मिळून जातील. ऑल द बेस्ट. आइन्स्टाईन अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.